मृत्यूपूर्वी प्रत्येकाला एक नैसर्गिक संकेत मिळतो असं म्हटलं जातं। रुग्णालयात उपचार घेणाऱ्या अनेकांबद्दल हे वाक्य आवर्जून वापरलं जातं। मृत्यूपूर्वी मिळणाऱ्या या संकेतानंतर मरणाच्या दारात असताना व्यक्ती कशा प्रकारे आवाज करतात याबद्दलचा धक्कादायक खुलासा रुग्णालयात काम करणाऱ्या एका नर्सनं केलाय। दरम्यान व्हिडिओत पुढे काय घडलं पाहण्याआधी AM मराठी न्यूजला जरूर सबस्क्राईब करा। मृत्यूच्या दारात असलेल्या व्यक्तीला मृत्यू घाबरू नका असा सल्ला जुली जिच्या कामाचा भाग म्हणून देते। मात्र लोक मरणाच्या दारात असताना नेमकं काय करतात, कसे आवाज काढतात याबद्दलचे आपले अनुभव आपण सोशल मीडियावर शेअर करून जुलीने हजारो फॉलोअर्स मिळवले आहेत। जुली टिकटॉकवर मरताना लोक करत असलेल्या गोष्टींविषयी सांगितलंय। दिवसभरात आपलं शरीर लाळ निर्माण करतं आणि मेंदू ते गिळण्यास सांगतो, पण मरणाच्या वेळी शरीर लाळ निर्माण करतं पण मेंदू गिळायला सांगत नाही। स्नायू कुंकवत झालेले असतात, त्यामुळे व्यक्ती काहीही गिळू शकत नाही। लाळ निर्माण होते तेव्हा तोंडातून श्वास घेताना गुरगुरणारा आवाज येतो। असा आवाज बहुतेकदा मृत्यूपूर्वी दिसून येतो। कधी कधी अशा व्यक्तींचे तोंड कोरडं करावं लागतं, त्यासाठी त्यांना औषधं दिली जातात। काहींना तोंडातून लाळ बाहेर पडावी म्हणून उलटं झोपवावं लागतं। हे पहिल्यांदा ऐकताना भीती वाटू लागते, पण याविषयी स्वतःला शिक्षित करणं चांगली गोष्ट आहे। जुलीची ही पोस्ट व्हायरल झाल्यानंतर अनेक लोकांनी कमेंट केली। ही पोस्ट काही वेळातच चर्चेचा विषय बनली।